नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलर याच्या 30 नोव्हेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की दुर्गा यशची वाट बघत असते आणि तेवढ्यातच एजे, यश आणि लीला घरी येतात. दुर्गा यशला बघून म्हणते, कुठे होतास तू? तुला काही झालं नाही ना? असं अचानक कसा काय गेलास तू? असे बरेच काही प्रश्न विचारते. आणि अचानक दुर्गा लीलाला बघते आणि म्हणते, चालती हो या घरातून. त्यावर यश मध्येच तिला इंटरप्ट करायचा प्रयत्न करतो, पण दुर्गा यशला सांगते की तुझ्याशी मी नंतर बोलेन, पण आता मला हिच्याबद्दल काही सांगायचं आहे. आणि नंतर दुर्गा एजे समोर उभी राहते आणि सांगते की एजे, मला ही मुलगी या घरात नको आहे. त्यावर एजे दुर्गाला म्हणतो, दुर्गा, यश आता घरी आलाय आणि जे घडलं ते. त्यावर दुर्गा म्हणते, एजे, मी आजच्याबद्दल फक्त बोलत नाही आहे. जेव्हापासून ही मुलगी या घरात आली आहे तेव्हापासून या घरामध्ये प्रॉब्लेम्सच आलेले आहेत आणि आज तर हिने हद्द पार केली आहे. तेवढ्यात यश तिला पुन्हा मध्ये इंटरप्ट करायचा प्रयत्न करतो, तर दुर्गा यशला ओरडते आणि सांगते की यश, मध्ये बोलू नकोस. सख्या बहिणीपेक्षा बाहेरची लोक तुला आता जवळ वाटायला लागलेली आहेत. त्यावर आजी दुर्गाला म्हणतात, दुर्गा, लीला बाहेरची नाहीये, ती ह्या घरची सून आहे. त्यावर दुर्गा म्हणते, कसली सून आजी? एजेने तरी तिला बायको म्हणून निवडलं होतं का? बस झालं आता. आजवर हिचं आम्ही खूप सहन केलं, पण आता तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. एकतर आता ही मुलगी या घरात राहील किंवा मी राहीन. त्यानंतर दुर्गा एजेसमोर येते आणि सांगते की तुम्हाला हिला बायकोचं स्थान द्यायचं आहे की इतकी वर्ष जिने सुनेचं कर्तव्य पार पाडलं तिच्या बाजूने बोलायचं आहे. तुम्हाला आता निर्णय घ्यावाच लागेल. त्यावर आजी दुर्गाला म्हणते, दुर्गा, हा काय वेडेपणा आहे तुझा? तेवढ्यात लक्ष्मी येते आणि सांगते की नाही आजी, मलासुद्धा दुर्गा वहिनींचं बोलणं पटतंय. आजी, लीलामुळे मला, यशला, माझ्या बहिणीला किती त्रास झालाय, ती या घरात नकोच. त्यानंतर सरस्वतीसुद्धा येते आणि म्हणते, मलाही हिचं बोलणं पटतंय. हिच्यामुळे माझा विक्रांत दादा अजूनही जेलमध्ये आहे. मला पण ही या घरात नकोय. तिघी एकत्र बोलतात की आम्हाला ही या घरात नकोय, तिला बाहेर काढा, नाहीतर आम्ही हे घर सोडून देऊ. आणि शेवटी लक्ष्मीचा नवरा म्हणतो की आपण घरातल्या घरात वोटिंग घेऊया आणि हा निर्णय सगळ्यांच्या मताने घेऊया. ते ऐकल्यावर एजे म्हणतो, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, मला माहिती आहे की तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्ही ह्या गोष्टी कोणत्या थराला नेतायत हे तुम्हाला समजतंय का? ह्या सगळ्या गोष्टी ह्या घरात कधीच झालेल्या नाही आहेत आणि हे वोटिंग वगैरे सगळं मला मान्य नाही आहे. त्यावर दुर्गा एजेला म्हणते, आजपर्यंत अशा कितीतरी गोष्टी या घरात घडल्या, त्या आम्हाला मान्य नव्हत्या, पण तरीसुद्धा आम्ही त्या मान्य केल्या, फक्त तुमचा मान राखण्यासाठी. तर आता आमचा मान राखण्यासाठी तुम्हाला हे वोटिंग करावंच लागेल. आणि जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर आम्ही असं समजू की तुम्हाला आम्ही या घरात नको आहे. आणि सरस्वती चिठ्ठ्यांसाठी कागद घेऊन येते आणि त्यानंतर घरात वोटिंग होतं. सगळ्यांचं वोटिंग झाल्यानंतर लक्ष्मी एजेनाच सांगते की तुम्हीच आता चिठ्ठ्या उघडून निकाल सांगा. दुर्गा 4-1ने पुढे असते, म्हणजे एकच वोट लीलाला मिळालेलं असतं आणि शेवटची चिठ्ठी एजे ओपनच करत नाही, जी त्याचीच असते. एजे सांगतो, काय उपयोग आहे, दुर्गा जिंकलेली आहे. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गाला कॉंग्रॅच्युलेशन्स सांगतात. वोटिंग झाल्यानंतर आजी सगळ्यांना सांगतात की मुलींनो, जरी लीला जिंकली नसली तरी लीलाची यात काहीच चूक नाही आहे. लीलाने हे सगळं यश आणि रेवतीच्या प्रेमाखातर केलंय ना. तिचं फक्त एवढंच चुकलं की तिला यश वेळेत सापडला नाही. तिच्या या छोट्याशा चुकीचं एवढी मोठी शिक्षा देणं मला पटत नाही आहे, नका करू असं. त्यावर दुर्गा आजींना सांगते की आजी, मी हे सगळं आपल्या या घराच्या भल्यासाठीच करते आहे. त्यावर लीला आजींना म्हणते की आजी, आज मी जे काही केलं ते चुकलंच माझं. ॲक्च्युली माझा हेतू कोणाला त्रास देण्यासाठी नव्हता, पण माझ्या वागण्यामुळे जर दुर्गाला त्रास झाला असेल तर मला माझी शिक्षा मान्य आहे. दुर्गाने इतके वर्ष या घरासाठी खूप काही केलंय, त्यामुळे ती इथून जाता कामा नये.
मी जाईन. आजी नका इतकं त्रास करून घेऊ. मी काही या घरातून अपमानित होऊन जात नाहीये. एक दिवस हा नक्की येईल की जेव्हा मी या घरातल्या लोकांना या घरासाठी योग्यतेची आहे असं वाटेल. लीला आता जाणार ह्यामुळे आजी रडायला लागतात. लीला आजींना मिठी मारते आणि सांगते की तुम्ही रडू नकात. यश लीलाला सांगतो की लीला वहिनी आय एम सॉरी. त्यावर लीला म्हणते यश सॉरी नको म्हणूस. लीला सरस्वती आणि लक्ष्मीच्या नवऱ्याला सांगते की तुम्ही हे जे काही केलं ते ह्या घरातल्या एकोप्यासाठी आणि शांततेसाठी केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गिल्ट मनात ठेवू नका. नंतर लीला एजे समोर येते आणि म्हणते येते. इथे किशोर मनामध्ये खूप खुश असतो. म्हणतो की ह्याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणं. काही तासासाठी यशला गायब काय केलं. इथून लीला डायरेक्टली घराच्या बाहेरच गेली. लीला घराच्या बाहेर जात असते आणि एजे त्याने दिलेली चिठ्ठीमध्ये त्याने लीलाला वोट केलेलं असतं ती चिठ्ठी बघत असतो. एजे स्वतः वोट दिलेल्या चिठ्ठीला बघून मनात सांगत असतो लीला दरवेळी मी तुझ्या चुका काढतो आणि त्याच्यावर चिडतो. पण आज जे झालं ते तू यश आणि रेवतीच्या चांगल्यासाठीच केलं होतंस आणि त्यासाठी तू हे घर सोडून जाण्याची शिक्षा डिझर्व करत नाहीस. लीला घराच्या बाहेर उभी असते आणि घराकडे बघत असते आणि मनात म्हणते आज जरी मी घराच्या बाहेर जात असेल तरी पुन्हा घरी येण्यासाठी मला एकटीला फाईट देण्याची गरज नाही आहे. माझ्याबरोबर एजे असतील याची मला खात्री आहे. कारण मी जे काही केलं आहे ते चांगल्यासाठीच केलं आहे. फक्त माझी पद्धत चुकली आहे. बाय आणि सी यू सून. तेवढ्यात तेथे एजे येतो आणि तो लीलाला सांगतो सॉरी. एजे लीलाला गाडीचा दरवाजा उघडून देतो आणि लीला गाडीमध्ये जाऊन बसते. ती दरवाजा बंद करणार असते तेवढ्यातच एजे तो दरवाजा पकडतो आणि तो लीलाच्या जवळ जातो आणि लीलाचा पदर जो गाडीच्या दरवाजामध्ये अडकलेला असतो तो उचलतो आणि लीलाच्या हातात देतो. लीलाच्या डोळ्यात पाणी येते आणि त्यानंतर लीला एजेला मानेनेच बाय करते. एजेसुद्धा तिला मानेनेच बाय करतो आणि लीलाची गाडी निघून जाते. एजे शून्यात जाणाऱ्या गाडीकडे बघत असतो आणि इथेच हा एपिसोड संपतो. रसिका हो, आता खरी मजा येणार आहे कारण आता एजेला लीलाची सवय झालेली आहे. एजेच्या मनामध्ये लीलाबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या एजेला लीलाची नक्कीच आठवण येणार आणि तो काहीही कारण काढून तो लीलाशी बोलण्याचा प्रयत्न करेल, तिला भेटण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे येणारे एपिसोड्स तुम्ही नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.